हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे। मन श्री स्वामी समर्थ, छोटा स्वामी भक्त आहे हा पण। मन श्री स्वामी समर्थ। वाह, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आम्ही स्वामी भक्त। तर आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे। तुम्हाला माहिती आहे आज रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधन असल्यामुळे सगळेजण आपल्या बहिणीकडनं ओवाळून घेतात आणि राखी बांधतात। पण मी इथे पुण्यात आहे, तर पुण्यामध्ये असल्यामुळे माझ्या सगळ्या बहिणी या नाशिकला आहे, तर त्याच्यामुळे इथं माझी एक बहीण राहते, म्हणजे माझी ती मानलेली बहीण आहे, पण मानलेल्या बहीण जी आहे ती सख्या बहिणीसारखीच आहे। म्हणजे सख्या बहीण तर मला नाही आहे, पण सख्या बहिणीपेक्षाही जास्ती ती माझ्यासाठी आहे, कारण की नेहमी ती माझ्या मदतीला येत असते प्रत्येक वेळी, आणि एक भावाला जी साथ लागते ती नेहमी देत असते। तर आज मी तिच्याकडे चाललेलो आहे, तिने मला आता बोलवलेलं आहे, तर मी आता तिच्याकडे निघालेलो आहे। बहिणीकडे जाण्याच्या पहिले मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये पण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, तर त्या मूर्तीला सुद्धा मला राखी बांधायची आहे। पण आत्ता सध्या माझ्याकडे राखी नाही आहे, आता मी जाऊन राखी घेईन आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला मी राखी बांधेन। मी तुम्हाला माझ्या घरातली स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दाखवतो। श्री स्वामी समर्थ। तर या माझ्या घरातली ही मूर्ती आहे, तर तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, शेजारी साईबाबांची मूर्ती आहे, आणि इकडे पण एक हनुमान महाराजांची एक छोटासा फोटो आहे। तर मला यांच्यासाठी पण एक म्हणजे राखी घेऊन यावं लागणार आहे, तर मला यांना सगळ्यांना राखी बांधायची आहे। सो फायनली गिफ्ट घेतलेलं आहे बहिणीसाठी, तर आता मी चाललो आहे बहिणीकडे। मी माझ्या बहिणीच्या घरी आता आलेलो आहे, तर बहिणीच्या घरी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, तर मी त्यांच्यासाठी सुद्धा राखी घेऊन आलेलो आहे। तर मी आता त्यांना राखी बांधत आहे, तुम्ही पाहू शकतात मी आता राखी बांधतो आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या इथे मी राखी ठेवली आहे, आणि आता विठ्ठल रुक्मिणीच्या इथे पण मी राखी ठेवलेली आहे। ताईकडे आलो होतो, तर ताईकडे आल्यावर सकाळी सकाळी तिने नाश्ता करून ठेवलेला होता, तर तुम्ही बघू शकतात इडली, उडीद वडा, त्याच्यानंतर सांबर, चटणी। हा ताईचा मुलगा आहे, ताईच्या मुलाचं नाव अगस्त्य आहे। तो माझ्या पहिले मांडीवर येऊन बसला आणि म्हटला ताईला पहिले मला ओवाळ, तर ताईने पहिले त्याला ओवाळले, त्याच्यानंतर मला ओवाळले। त्याला ओवाळून झाल्यानंतर पहिले त्याला राखी बांधली, मग मला राखी बांधली। माझा खूप आवडता आहे तो, छोटा स्वामी भक्त आहे तो, नेहमी स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेत असतो। बघा इकडे, राहुल दा मम्मीला दे, मला दे, आपण फोटो काढायचं तिकडं बापरे। इकडे करा, इकडे दाखवा। मला
मठामध्ये आलेलो आहे. तिथे तुम्ही बघू शकता आरती चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर उभे आहे. स्वामींना राखी बांधण्यासाठी मी मठामध्ये आलेलो आहे. मी मठाच्या इथं आलेलो आहे स्वामी आणि मारुतीराय यांना राखी बांधायला. तुम्ही पाहू शकता ती राखी श्री नावाची राखी आहे. स्वामी आणि मारुतीराय या दोघांनाही मी राखी आता बांधलेली आहे. बघू शकता मठ. स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाऊन आत्ता राखी बांधून आलेलो. आता मी घरी आलेलो आहे. आता घरी जेवढे देव आहेत त्यांना सगळ्यांना मी राखी बांधणार आहे. तुम्ही पाहू शकता या राखी आहे. या सगळ्या राखी आता मी माझ्या घरातल्या देवांना बांधणार आहे. ही राखी आहे ती स्वामींना मी बांधतोय. साईबाबांना स्वामी समर्थ महाराजांनाही गुरुदेव दत्त त्यांनाही माझी राखी. अशा प्रकारे मी देवांना राखी बांधलेली आहे. तिथे ठेवलेली आहे म्हणजे मी. तर अशा प्रकारे मी माझा ब्लॉग इथं संपवतोय. मी सगळ्या देवांना राखी बांधलेली आहे. मठामध्ये जाऊन पण आणि माझ्या घरातल्या पण देवांना सगळ्यांना मी राखी बांधलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ आणि मी माझा ब्लॉग इथं संपवतो आहे.